तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाचा जबरदस्त तडाखा बसलाय। सावरगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून कपाशी, सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। पिकांसह सुपीक मातीही वाहून गेल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। 25 जून रोजी सावरगाव परिसरात अल्पावधीच ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला। अचानक झालेल्या या पावसामुळे लोढ्यांमुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याच्या खाली गेली। कपाशी, सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। पावसाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक शेतांमधील सुपीक मातीच वाहून गेली। काही ठिकाणी खोल सर पडले असून शेतीची रचना बदलली। उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला। त्यामुळे यंदाच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यंदा पावसाच्या प्रतीक्षेनंतर मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, मात्र या अतिवृष्टीने त्यांच्या आशांवर अक्षरशः पाणी फिरलंय। आधीच वाढत्या शेती खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून आर्थिक फटका आणखी वाढणार आहे। सावरगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाने त्वरित पाहणी करून शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, सावरगाव।